नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नवीन आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती आलेली त्याच्यामध्ये 2 पद ऍड झालेली होती. त्याच्यापैकी एक पद होतं कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. खूप चांगलं असं पद आहे मित्रांनो, चांगला पगार आहे, पात्रता पण चांगली. तर या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही देखील सरळ तयारी करत असाल, सरळ सेवा भरती बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला आपली ही बॅच दिसेल आणि या बॅचला तुम्ही एनरोल करून तुमची तयारी सुरू करू शकता. चला तर सगळ्यात आधी आपण रिक्त जागा पाहूया. बघा, याच्या रिक्त जागा फक्त 2च ठिकाणी आहेत, ठाणे आणि अमरावतीमध्ये. बाकी नाशिक आणि नागपूर या दोघांमध्ये याच्यासाठी या पदासाठी रिक्त जागा नाही आहे. ठाण्यासाठी 21 जागा आहेत आणि अमरावतीसाठी 24 जागा आहेत. तर या दोघांपैकी तुम्हाला जे सुटेबल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. आता आपण कॅटेगरी वाईज पण जे आहेत तर त्या जागा पाहून घेऊया, कोणाला किती जागा इथे ज्या आहेत तर त्या उपलब्ध असणार आहेत. सगळ्यात आधी बघा मित्रांनो, 21 जागा या कुठल्या आहेत मित्रांनो, तर या ठाण्याच्या जागा आहेत. ठाणे या विभागातील जागा आहेत. बघा, अनुसूचित जाती एससी साठी 3 जागा आहेत मित्रांनो. एसटी अनुसूचित जमाती त्याच्यासाठी 1 जागा राखीव आहे. पुढे व्हीजेए याच्यासाठी 1 जागा, एनटीबी याच्यासाठी 1 जागा, एनटीसी याच्यासाठी 1 जागा, एनटीडी याला कोणतीही जागा नाही आहे, एसबीसी याला जागा नाही आहे. ओबीसी साठी 4 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 2 जागा आहेत, एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाचं 2 जागा इथं आहेत. एकूण 15 पदे आरक्षित आहेत आणि ओपन साठी 6 जागा आहेत. तर अशा 21 जागांचं वर्गीकरण आपल्याला जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं. महिलांसाठी म्हणायचं झालं तर एससी मध्ये 1 महिलांची जागा जी आहे तर ती राखीव आहे. बाकी खेळाडू, माजी सैनिक वगैरे कोणालाही इथं आरक्षण देण्यात आलेलं नाही आहे. ओबीसी मध्ये 1च पद आहे ज्याच्यासाठी मित्रांनो माजी सैनिकांचं आरक्षण आहे. बाकी आणि ओपन मध्ये 1 माजी सैनिकांचं आरक्षण आहे. बाकी कोणत्याही कॅटेगरीच्या माजी सैनिकांना आरक्षण इथं जे आहे तर देण्यात आलेलं नाही आहे. आलं लक्षात? हे ठाण्याचं. आता अमरावतीचं आपण पाहणार आहोत. हे अमरावतीचं आहे. इथं येऊन गेलं असेल, इथं अमरावतीचं आहे मित्रांनो. ते ठाण्यामध्ये 21 जागा आहेत, अमरावतीमध्ये 24 जागा आहेत. ओके, बघा, एससी साठी 3 जागा, एसटी साठी 2 जागा, व्हीजेए 1 जागा, एनटीबी 1 जागा, एनटीसी 1 जागा, इथं एनटीडी ला मात्र 1 जागा आहे. एसबीसी ला 1 पण जागा नाही. ओबीसी 4 जागा, ईडब्ल्यूएस 2 जागा, एससीबीसी 2 जागा आणि ओपन याच्यासाठी 7 जागा. तर अशा या 24 जागा आपल्याला ज्या आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. या शिक्षण विस्तार अधिकारी याच्याशी संबंधितच्या जागा आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे माजी सैनिकांसाठी यावेळी एससी मध्ये 1 जागा माजी सैनिकांची राखीव आहे. पुढे ओबीसी मध्ये 1 जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत आणि ओपन मधल्या 2 जागा या माजी सैनिकांसाठी ज्या आहेत तर त्या राखीव आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता याची वेतन श्रेणी आपण पाहणार आहोत. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याची जी सॅलरीची रेंज आहे मित्रांनो तर ती S13 आहे. S13 ही पीएसआय एसटीआय लेवलचं 1 स्टेप कमी आहे, फक्त 35,400 ते 1,12,400 ही त्याची एवढी वेतन श्रेणी असणार आहे. आणि 7व्या वेतन आयोगानुसार याचा ग्रेड पे स्केल कशा पद्धतीने असणार आहे तर हा चार्ट आहे मित्रांनो. तर आपण जे शासनाचं 2019 चा जो GR होता त्याच्यावरून घेतलेला आहे. याचा जो पे बँड आहे ना मित्रांनो तर तो 9,300 तर 34,800 असा आहे मित्रांनो. याचा हा पे बँड आहे. आणि याचं ग्रेड पे नाही ना तर ते 4200 रुपयाचं ग्रेड पे आहे. तर ते 4200 रुपयाचं ग्रेड पे आहे. तर याची सॅलरी नक्कीच 50-60च्या पुढेच आपल्याला इन हँड जी आहे तर ती बघायला मिळते. ही त्याची वेतन श्रेणी आहे. पुढचं आपल्याला बघायची याची अर्हता काय मित्रांनो. काहीच अर्थ नाही, फक्त पदवी पाहिजे तुमची. मग तुम्ही म्हणाल इंजिनिअरिंग चालेल का, फार्मसी चालेल का, कृषी चालेल का, लॉ चालेल का, YCMU चालेल का, इग्नू चालेल का, सगळे चालेल मित्रांनो. कोणतीही पदवी चालणार आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात का, नाही. अंतिम वर्षाचे अप्लाय करू शकत नाही, कारण की फॉर्म भरतानाच तुम्हाला तुमची अर्हता जी आहे तर ती पूर्ण पाहिजे मित्रांनो. म्हणून फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्याजवळ तुमचं सर्टिफिकेट जे आहे तर ते आलेलं पाहिजे. म्हणून अंतिम वर्षातील उमेदवार याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पदवी आहे म्हणून कोणत्याही डिसिप्लिनचा, बघा, एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेचा, म्हणजे खूप चांगली ही गोष्ट आहे मित्रांनो सर्वांसाठीच. पुढे आहे एक्झाम पॅटर्न कशा असणार आहे मित्रांनो. 4 विषय असतील, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिकचा असते. असे हे 4 विषय. 4 विषयांपैकी प्रत्येकी विषय 25 प्रश्नांना असेल. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, GH चे 25 प्रश्न, रिझनिंगचे 25 प्रश्न. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल. म्हणजेच काय, हे जे 25 प्रश्न आहेत यांचे गुण किती होऊन जातील, 50. यांचे 25 प्रश्न 50 गुण.
म्हणजे 200 गुणांचा पेपर असेल पण प्रश्न मात्र 100 असतील आणि वेळ खूप चांगला दिलेला आहे मित्रांनो. जाय डायरेक्ट 2 तास दिलेला आहे म्हणजे तुम्ही आरामशीर सर्व जो पेपर आहे तो व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. इथं कोणत्याही पद्धतीचा सेक्शनल टायमिंग नाही. म्हणजे कसं असतं बघा, बीएमसी ला कसं सांगण्यात आलेलं आहे की या सेक्शनला एवढा टायमिंग असेल त्याच्यानंतर पुढचा सेक्शन ओपन आहे. इथं तसं काही नाही, इथं सगळं ओपन टू ऑल आहे. ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो? आयबीपीएस घेणार आहे. आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये खूप चांगलं आहे मित्रांनो, कारण की आयबीपीएस मध्ये ग्रामरवर कमी फोकस असतो. शब्दसंग्रह, उतारा, पॅरा, जंबल, सेंटेन्स स्ट्रक्चर यांच्यावर सगळ्यात जास्त जो आहे तर तो फोकस असतो त्यांचा. परीक्षा शुल्क किती असेल? ओपन वाल्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी 900 रुपये एवढं जे आहे तर ते परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे नवीन जे पद ऍड झालेलं होतं कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, खूप चांगलं असं पद आहे, म्हणजे रेप्युटेशन वालं पद आहे. तर त्या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आणखी कोणत्या पदाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचं आपण लवकरच व्हिडिओच्या स्वरूपातून भेटण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशाच पद्धतीने आदिवासी विकास विभागामार्फत जे काही अपडेट्स येतील ना मित्रांनो ते तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. म्हणून तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटतं की मला थोडी चांगली तयारी करायची, यावेळीची मला आदिवासी विकास भरती मला पूर्णपणे काढायची आहे, तर त्याच्यासाठी आपण ही सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली आहे सर्वोत्तम मार्गदर्शकांसोबत. याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही संपर्क साधा, ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते देतील. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.